करीत असताना एक छंद असतो तिच्या मनामध्ये. छंद म्हणजे आवड आणि सोप्या भाषेमध्ये छंद म्हणजे लोभ. छंदामुळं आवडीमुळं तो लोभ असतो, काहीतरी त्यामधून प्राप्तीची अपेक्षा असते, म्हणून मनुष्य पाप कर्म करतो. दुसरी आपण गोष्ट बघितली होती की पाप कर्म करण्यामध्ये तो द्वेष भावनेला प्रचंड होतो आणि द्वेष मनामध्ये असला की मनुष्य वाटेल कसा वागतो, वाईट वागतो, हे तर सर्वश्रुतच आहे. तिसरं काम जे आहे ते मोहामुळे तो पापकर्म करतो. याचा परिणाम काय होईल, त्याचा लाभ काय होईल काही कळत नाही. करतो ती बरोबर आहे की चूक याची काही माहिती नाही. असं सर्व लोक करतात, असंच वाटतं, म्हणून तो त्या मोहामध्ये त्या संभ्रमामध्ये राहून ते काम करतो आणि भयामुळं तो 4 प्रकारचे क्लेश काम करतो. हे आपण मागे बघितलेलं होतं. छंदामुळं, द्वेषामुळं, भयामुळं आणि मोहामुळं तो क्लेश करतो. आणि ह्या क्लेश कर्माचं मग जे पुढचं वर्णन आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. व्यवहारामध्ये बौद्ध माणसानं कसं जगलं पाहिजे याचा सारा आलेख आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की जेव्हा मनुष्य ही क्लेश कर्म करतो, 4 तऱ्हांनी हे पाप कर्म करतो, तेव्हा त्याचे दुष्परिणाम होतात. पहिला दुष्परिणाम आहे संपत्तीचा नाश होतो. थोडक्यामध्ये त्याचा सरळ अर्थ असा होतो की पंचशीलाचं पालन न केल्यानं संपत्तीचा नाश होतो. जरा हे अजून मोठे लोकांना आणि तसं बहुतेक लोकांना वाटतं की शिलाचरणाचा आणि संपत्तीचा काय संबंध आहे. परंतु तो फार महत्वाचा मुद्दा इथे निर्माण झालेला आहे की शिलाचरण न केल्यानं 6 प्रकारे मनुष्य आपलं आर्थिक नुकसान करतो, संपत्तीचं नुकसान करतो. तर त्या 6 गोष्टी कोणत्या आहेत, त्याच्या 6 गोष्टी सांगितल्या. 6 संपत्ती नाशाच्या द्वाराचं सेवन करीत असतो. म्हणजे 6 प्रकारे आपली संपत्ती नाश पावेल असं वागत असतो. कोणते 6 प्रकार? पहिला प्रकार जो आहे तो अर्थात नशापानी करणं. सुरा मिरे मद्य प्रमाद ठाणावरी म्हटले त्याचं कारण हे आहे आणि तो बरोबर सर्वांना कळतं. नशेच्या हारी गेला, वैष्णाचे हारी गेला की त्या माणसाचं आर्थिक नुकसान होतं. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, तो सर्वांचा अनुभव आहे. दुसरं सांगितलंय अवेळी रस्त्यातून भटकणं. वेळेच्या बाबतीत आधुनिक काळात पूर्णपणे बदललेला आहे आणि नैसर्गिक जे काही जीवन यापन पद्धती आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे. एक काळ असा होता जेव्हा माणसाचं नैसर्गिक जीवन ऋतुमानाप्रमाणे चालत होतं. सकाळी उठायचं म्हणजे सकाळी उठायचंच. संध्याकाळी जरी सूर्य मावळला की अंधारात असायचा तेव्हा बाहेरचं सगळं बंद. म्हणून खेड्यापाड्यात अशी स्थिती होती, रात्री स्वतःच्या घरातल्या दिव्याशिवाय दुसरा दिवा नव्हता, रस्त्यावरती तर प्रकाश नव्हताच. तेव्हा बाहेर जायचं म्हणजे धोका कायमच होता. नाना प्रकारचा धोका होता. लुटमार होण्याचा धोका होता, परंतु हिंस्य पाण्यापासून मरण्याचाही धोका होता. त्यामुळं संध्याकाळ झाली की गावातला मनुष्य शक्यतो घराच्या बाहेर पडत नव्हता. आमचं लहानपण गावातच गेलेलं आहे. अंधार पडला की अंगणामध्ये सुद्धा जाण्याची सोय नाही.
लवकर जेवायचं, लवकर झोपून जायचं. टीव्ही नाही, रेडिओ नाही, काही नाही, काही नाही. आणि ही लवकर झोपल्यावरती सकाळी जाग सुद्धा लवकर यायची. पहाट झाली, प्रकाश पडला की मनुष्य बाहेरच्या कामासाठी मोकळा. त्यामुळे अतिशय रेग्युलेटेड आणि उत्तम अशा प्रकारचं ते जीवन होतं, जे आधुनिक काळामध्ये पूर्णपणे उफराट झालेलं आहे, उलट झालेलं आहे. मनुष्य किती वेळ जागतो त्याला कुठला सीमा बंधन राहिलेली नाही. आणि किती आपले मानसिक कष्ट घेतो, मानसिक शक्ती खर्च करतो, त्याला काही सीमा लागलेली नाही. ह्या सर्वांच्यामुळे आरोग्याचं तर नुकसान होतच होतं, परंतु ह्या गोष्टी करण्यामध्ये आर्थिकही नुकसान होतच. शहरामध्ये रात्रभर जीवे जळत राहतात. ती जी बिजली वापरली जाते त्याचा काही खर्च होत नाही का? कोणाचा होतो खर्च? लोक म्हणतील सरकारचा होतो, परंतु सरकार माणसाच्याच खिशामधून पैसे काढतात. सर्व उघड हा विनाश आपल्याला पाहतो. आता इलाज नाही, तशा प्रकारची नवीन पद्धती निर्माण झालेली आहे. असं कायदा काही असं आला नाही भारतामध्ये किंवा जगामध्ये की ठराविक रात्रीच्या ठराविक वेळेनंतर रस्त्याचे स्ट्रीट लाईट बंद, असं काही झालेलं नाही ते, आणि ती होण्याची शक्यता नाही. पुन्हा रात्रीचं जीवन, नाईट लाईफ, याचा प्रचार खूप वाढलेला आहे. त्यामुळं दिवसा मनुष्य जेवढा उत्साही नसतो दिवसभराच्या कामामध्ये, त्याला रात्री मोठा उत्साह येतो. पार्टी असतात, करमणुकी साधना असतात, नाना प्रकारे आपला वेळ त्याच्यामध्ये वाया घालवत असतो मनुष्य. ह्या सर्वांच्या मध्ये संपत्तीचा वापर होतो की नाही? कसा फुकट होत आहे? अजिबात फुकट होत नाही. त्यामुळं कष्टाची संपत्ती मनुष्य कशा प्रकारे नष्ट करतो त्याची त्याला शुद्ध नाही. हे इतकं सरळ सोपं गणित आहे, त्याची त्याला शुद्ध नाही की आपण आपल्या संपत्तीचा इतका गैरवापर करतोय. म्हणून अवेळी रस्त्यातून भटकणं, या एका छोट्याशा वाक्यामध्ये आधुनिक काळामध्ये किती आशय साठवलेला तो पहा. थोडक्यामध्ये आधुनिक काळामध्ये एवढं तरी करता येणं शक्य आहे की शक्यतो माणसानं आपली रात्र फार जागण्यामध्ये घालू नये. काही गरज नाही, टीव्ही पाहिलाच पाहिजे याची गरज नाही. करमणूक दररोजच करमणूक करून घेतली पाहिजे याचा काही उपयोग नाही. सिरियल आहेत, नाना प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम आहेत, हे बघितलेच पाहिजे याची खरंच गरज आहे का? कामाचं तर काहीच नाही, आपल्या प्रत्यक्षात कामाचं काही नाही. उलट करमणुकीच्या नावानं आपल्या जीवनातला अतिशय बहुमूल्य वेळ वाया जात असतो. ज्या वेळेचा आपण आपल्या स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या भल्यासाठी उपयोग करू शकतो, तो वेळ आपल्या हातचा जातो त्या करमणुकीमध्ये. आणि मग लोक म्हणतात नाही ते मेडिटेशन वगैरे चांगलं असतं, मला लोक शिकवतात, ते पडतात, मला करायला वेळ नाही. कसा वेळ मिळेल? हा वेळ जर वाचवला, नको तिकडे जातो तरच मिळेल ना, पण तो तर वेळ वाचवायचा नाही, त्या साऱ्या गोष्टी करायच्या आणि मग वेळ मिळत नाही. तर अशा प्रकारे एका नुकसानीतून आणखी दुसरं नुकसान होतं. चांगलं आहे ते करण्याची सुद्धा आपल्याला सोय होत नाही, सवय मिळत नाही. इतकं विलक्षण आहे ते. एक छोटस वाक्य अवेळी रस्त्यातून भटकलं. त्यामुळे नाईट लाईफला आजकाल अधिक महत्व प्राप्त होत चाललेलं आहे, पराकोटीचं, आणि ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. करमणुकीची साधना माणसाच्या जीवनातला अमूल्य वेळ नष्ट करणारी साधना आहेत. जो वेळ तो स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या जडणघडणीसाठी वापरू शकतो, आपल्या मनाला घडवण्यासाठी, आणि मनाच्या माध्यमातून बुद्ध धर्माचा जो आदर्श आहे निर्वाण प्राप्ती करणं, तिथपर्यंत जाण्याचा हा श्रेष्ठ मार्ग जो आहे
तो श्रेष्ठ मार्ग अवलंबण्यापासून मनुष्य तो राहतो. आणि करमणुकीच्यासाठी मनुष्य नाना प्रकारचे धडपड करतो. ज्याला सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळणं कठीण होऊन नसतात, गरजांची पूर्तता पुरेपूर होऊ शकत नाही अशी परिस्थिती असते, राहण्याची नीट सोय नाही, खाण्यापिण्याचे म्हणावे तशी सोय नाही, तरी अशा अत्यंत गरीब कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला टीव्ही पाहायला मिळतोच ना. टीव्ही पासून त्यांचं काही अडलेलं नसतं, परंतु टाइमपास करणं, वेळ वाया घालवणं, ह्या वेळ वाया घालवण्याला मनुष्यास खूप महत्व देतो, पराकुटीचं. आणि मग घरामध्ये सर्व प्रकारची करमणुकीची साधना जी आहे त्याची जे तयारी करतो, ती असल्याशिवाय आपलं घर चांगलं आहे, आपण सुधारलो असं मला वाटत नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या की आम्हाला वाटतं की मनुष्य किती बिघडला आहे, त्याला वाटतं मी किती सुधारलो, मी किती अप टू डेट आहे. स्टँडर्ड ऑफ लाईफ वरती, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वरती त्याचं लक्ष आहे, माझं हाय स्टँडर्ड आहे, उच्च दर्जाचं घर. आम्ही अशा माणसाकडे पाहताना म्हणतो ही डज नॉट हॅव एनी स्टँडर्ड ऑफ लाईफ. जीवनाचं मूल्य नाही, जीवनाला प्रतिष्ठा नाही, जीवन अतिशय खालच्या पातळीवरती गेलेलं आहे. इतकं वाईट होऊन बसतं की घरामध्ये असणारी माणसं जी जिव्हाळ्याने एकमेकाशी बोलावं, प्रेमाने एकमेकाशी वागावं, एकमेकाच्या सहवासाचा आनंद घ्यावा, ते करण्याऐवजी सारं लक्ष टीव्ही मध्ये असतं. घरात शेजारी कोण आहे कोणाची पर्वा नसते. म्हणजे एका घरात राहू नये, मनुष्य एकमेकापासून दुरावत चाललेला आहे. हे लक्षात येतं. आई वडिलांचा, मुलांचा आपापसात संवादच नाही. बोलायला, आपुलकीनं बोलायला, काही म्हणूया की विचार विमर्श करायला, काही मार्गदर्शन घ्यायला, काही आपलं जो असेल चांगलं ते दुसऱ्याला सांगायला, ह्यामध्ये जे चांगुलपणे आनंद आहे ते चांगुलपण दाखवण्यासाठी, तो आनंद घेण्यासाठी सुद्धा माणसाचा वेळ नाही. आणि त्यामध्ये आता भरीच भर म्हणजे मोबाईल आहे. शेजारी बसलेली माणसं एकमेकांकडे पाहत नाही, पाहायला किंमत नाही त्याची. ज्याला सहवास म्हणतात, ज्याला कंपनी म्हणतात, ही सर्व संकल्पनाच आपल्या जीवनातून नष्ट झालेली आहे, संपलेली आहे. आणि आपण अतिशय आर्टिफिशियल जीवन जगतो आहोत. आर्टिफिशियल आहे, बनावट, म्हणजे बनावटी जीवन जगतो आहोत. म्हणजे आपली किती प्रगती झाली असं आपण म्हणायचं. थिंक ऑफ दिस. जेवताना सुद्धा माणसं टीव्ही पाहत जेवतात. अनेक ठिकाणी मी ते बघितलं. आणि हे का झालं तर त्याला भारतामध्ये, जगामध्ये जी काही नवी संस्कृती निर्माण झाली, नाईट लाईफ म्हणून ओळखली जाणारी, त्यामध्ये पार्टी नावाचा एक मोठा प्रकार असतो. या पार्टीमध्ये नाच गाणी पाहायची, जेवायचं असा हा मामला असतो. हे सारं आरोग्य शास्त्राच्या उलट आहे, विरोधामध्ये. सर्व आरोग्य शास्त्रामध्ये जे भारतामध्ये प्रसिद्ध आयुर्वेद म्हणून, त्यामध्ये माणसाच्या शरीराच्या नैसर्गिक संचालनाचे अतिशय बारकावे सांगितलेले आहेत. मनुष्य अन्न ग्रहण करतो, अन्न ग्रहण केल्याशिवाय त्याला जगणं शक्य नाही, त्याचं हे मुख्य साधन आहे. आणि अन्न ग्रहणाची प्रक्रिया त्याच्या शरीरामध्ये पचावी लागते. त्या पचण्यामधून त्याच्या शरीराचं स्वास्थ्य जे आहे, ज्याला आपण आरोग्य म्हणतो, ते राखलं जातं. पचण्याची क्रिया कुठे होती सांगा भाऊ? अन्न पचण्याची क्रिया कुठे होते?
आज हा प्रश्न कोणाला विचारला तर शिकलेली माणसं सुद्धा सरळ शब्दात सांगतात पोटामध्ये. कोणाला विचारा प्रश्न, फक्त वैद्यकीय शास्त्रातल्या लोकांना खरं आहे माहित, बाकीच्या हायली क्वालिफाईड लोकांना सुद्धा माहित नाही. पोटाचं काम आहे पचवणं. पण परिस्थिती वेगळी आहे. जे पाचक रस सरळ शरीरामध्ये निर्माण होतात, या पाचक रसामध्ये सर्वात जास्त पाचक रसाची निर्मिती तोंडामध्ये होते, ज्याला आपण लाळ म्हणतो. तो दोन पद्धतीने काम करणारा रस आहे. पाचनाचं काम करतो आणि हिलिंगच्या कामामध्ये मदत करतो. हिलिंग म्हणजे बरं होण्याच्या कामामध्ये. त्यामुळे त्या रसामध्ये, लाळेमध्ये दोन शक्ती असतात, पचन करण्याची आणि दुरुस्त होण्याची हिलिंग पॉवर असते. हे पाचक रस मोठ्या प्रमाणामध्ये श्राव व्हावा लागतो त्यांचा, आणि पचन क्रिया तिथून सुरू होते पाचक रसापासून. जितक्या अधिक प्रमाणात त्याची निर्मिती होईल तितकं पचन सुलभ होऊन जातं. आणि ती निर्मिती होण्यासाठी नैसर्गिक तरतूद आहे, निसर्गाने व्यवस्था केलेली आहे. की अन्न पदार्थाकडे पाहतो आपण, त्या पाहण्याबरोबर आपल्याला त्या अन्न पदार्थाची आवड निर्माण होते आणि पाचक रस श्राव व्हायला लागतात, निर्माण व्हायला लागतात. पाहिल्यानं, स्पर्श केल्यानं त्या विशिष्ट पदार्थामधला तो हवा असणारा आकर्षणाचा भाग आणखी प्रगल्भ होतो, आणखी वाढतो. तितक्या प्रमाणामध्ये पाचक रस वाढत जातो. प्रत्यक्ष तोंडामध्ये चव घेतल्यानं मोठ्या प्रमाणात पाचक रस जो आहे तो श्राव होतो आणि अर्ध अन्न तोंडामध्ये बसतं. अन्न पचण्याची अर्धी क्रिया तोंडामध्ये पूर्ण होते. हे फारशा लोकांना माहित नाही. आणि उरलेलं मग जठरामध्ये गेल्यानंतर बाकीच्या त्या जठराच्या रसाने, बाकीच्या याच्यानं ते काम पूर्ण होतं. म्हणून नुसतं टीव्ही कडे पाहत बसला तर पाचक रस मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत. आणि म्हणून अनेक लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अनेक लोकांचं आरोग्य. आपणच आपलं स्वतःच किती नुकसान करून घेतो याची आपल्यालाच खबर बात नाही. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून टीव्ही पाहत असेल तर कोणता पाचक रस निर्माण होईल, काय खातो त्याचा पत्ताच नाही. एखाद्या पोत्यामध्ये आपण माल भरावा तसा आपला हा तोंडाच्या पोत्यामध्ये माल भरत असतो, खात असतो, त्याला काही आगा विचार नसतो. आणि लहान वयामध्ये जर अशा वाईट सवयी लागल्या तर मुलांच्या त्या शारीरिक क्षमता कमजोर होतात. म्हणून चुकूनही मुलांना टीव्ही पाहत किंवा बाकीच्या याच्यामध्ये लक्ष घालत जेवायला सांगायचं नाही. त्यांचं लक्ष सारं जेवणावरती असतंच पाहिजे. त्यांनी पदार्थ पाहिला पाहिजे, त्याचा स्पर्श अनुभवला पाहिजे, त्याची चव अनुभवली पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण जेवण घेतलं तर ते आपल्याला संपूर्णपणे लाभदायक होतं. अन्यथा सर्व जे प्रेशर आहे, दबाव आहे, तो फक्त पोटातल्या रसावरती येतो आणि ते रस सर्व प्रकारचं अन्न पचवण्यासाठी सक्षम नसतात. उदाहरणार्थ पिष्टमय पदार्थ तोंडातच पचतात, जठरात दिलं त्याचं पचन होत नाही, ते तसे बाहेर टाकले जातात. त्याला टॉक्झिन्स म्हणतात आधुनिक भाषेमध्ये. आणि शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढत जातात. त्या टॉक्झिन्सचे अनेक दुष्परिणाम होतात. ते काही सारेच मलाही माहित नाही, सांगता यायचे नाही. परंतु अवेळी आपण नको ते काम केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामधून संपत्तीचा नाश होतो. नीट अन्न पचत नाही, आरोग्य नीट राहत नाही, आजार मागे राहतात. हे आजार बरं करण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतात ते काही फुकट होतात का?
पैशाचा खर्च होणारच आहे, आपल्या संपत्तीचा नाश होणारच आहे. आपणच तो घडवून आणलेला आहे. त्याचा अर्थ आहे आपण दोष देतो आरोग्याला, तर काय हवामानच बिघडला, तर ते बिघडलं आहे. पण आपलं स्वतःच अगोदर बिघडलं त्याचं काय? नुसतं बाहेरच्यावरती दोष देऊन चालत नाही. तर अवेळी रस्त्यातून भटकणं ह्या एका साध्या वाक्यामध्ये इतका विलक्षण अर्थ साठवलेला आहे. म्हणून किमान बौद्ध माणसानं आपल्या घरामध्ये सर्वांनी मिळून एकत्रित बसून जेवावं. टीव्हीने करमणुकीची साधनं बंद असावी. थायलंडमध्ये जसं लोक करतात ती फार चांगली पद्धती आहे. ते जेवायला बसले, सर्वांच्याच कडे काही डायनिंग टेबल असतात असं नाही, परंतु मध्ये चादर अंथरतात, सर्व खाद्यपदार्थ तिथे आणून ठेवतात, त्याच्या भोवती लोक बसतात आणि मग भोजन करतात. लक्ष त्या पदार्थाकडे असतं, लक्ष पूर्णपणे खाण्याकडे असतं. आपापसामध्ये काही थोडंफार बोलणंही होतं आणि त्या प्रसन्न वातावरणाचा मग त्या पाचन क्रियेवरती चांगला परिणाम होतो आणि मनुष्य म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सक्षम राहतो. ह्या पद्धती आजही आपल्याकडे नाहीत. डायनिंग टेबल अनेकच्याकडे आहेत, पण लोक वापरतात असं काही नाही. आणि त्यातूनही तो सामूहिक पद्धतीने वापरण्याकडे बरंच दुर्लक्ष केलं जातं. लाईफस्टाईल बदलली म्हणून ज्याची जशी घाई असेल तसं आपला काहीतरी खातो आणि पळायला लागतो, तर हेही तितकं धोक्याचं झालेलं आहे. तर हा अवेळी जे काही आपण करतो ते संपत्तीच्या नाशास कारणीभूत होतं. हा त्याचा एक सोपा अर्थ आहे. तिसरा अर्थ आहे तमाशा पाहणं म्हणजे करमणूक. तमाशाचा अर्थ करमणूक आहे की करमणुकीमध्ये आपण वेळ घालवतो. पूर्वीचा काळ होता जेव्हा टीव्ही वगैरे काही गोष्टी नव्हत्या, रेडिओ वगैरे नव्हते, तेव्हा करमणुकीचं साधन काय होतं? गावागावात खेड्यापाड्यात सर्वत्र जत्रा आणि त्यामधला तमाशा. आणि मग त्या तमाशाच्या वेळापायी मनुष्य गावोगाव भटकत राहायचं. आज या गावात जत्रा, गेला तमाशा पाहायला, उद्या त्या गावात जत्रा, गेला तमाशा पाहायला. त्यामध्ये कष्टही असायचे, संपत्तीचा नाश व्हायचा. त्यामुळं करमणुकीच्या मागे जेव्हा तेव्हा मनुष्य धावत होता. आता करमणूक घरातच येऊन बसलेली आहे. मनुष्य धावत नाही, परंतु त्याचं नुकसान व्हायचं ते होतच आहे. करमणुकीशिवाय माणसाला पटत नाही. काल एके ठिकाणी मी होतो, साधी गोष्ट आहे. माणसाला इतकी व्यसन लागल्यासाठी स्थिती की दररोज एक पेपर वाचायचा नाही, 4-5 पेपर वाचायचे. टीव्हीवरती एकही न्यूज सोडायची नाही, ही नाही तर ती न्यूज पाहत बसायची. काय मिळवता तुम्ही? ज्ञान मिळतं. मिळतं काय त्यातून? तुमचा टाइमपास होतो आणि त्या साऱ्या गोष्टी वेड्या वगैरे वाईट वगैरे कसे असतात, त्यामुळे तुमची मानसिक स्थिरता तशीच बनते. तुम्हाला चीड येते, राग येतो, फ्रस्ट्रेशन येतं, नकोसं वाटतं, ह्या साऱ्या गोष्टी होतात. ह्या मानसिक तणावाचा परिणाम काय होतो? बीपी, ब्लड प्रेशर. आणि अशी केस मी बघितलेली आहे की केवळ या छंदामुळे माणसाला फार लवकर पॅरालिसिस झाला. पॅरालिसिसचं महत्वाचं कारण ब्लड प्रेशर असतं, मुख्य कारण. काय मिळवलं? मोठा प्रश्न आहे ना. म्हणून करमणूक हे जीवनामधलं एक संपत्ती नाशाचं आणि आपल्या आरोग्य नाशाचं आणि मानसिक नाशाचं फार मोठं कारण मानलेलं आहे. म्हणून बुद्धाने आपल्या शिकवणीमध्ये दिलेलं आहे. भिक्षुनाथ प्रामुख्याने ती वॉर्निंगच आहे. नक्षगीत वादित विसुखदස්සना वेरमध्ये. नाच गाला तमाशा करण्याचे कार्यक्रम आहे, त्याच्यापासून दूर राहायचं. कारण त्यामध्ये मानसिक हानी होते, डिस्ट्रॅक्शन होतं, चंचलता वाढते आणि
नको ते छंद निर्माण होतात, नको ती आवडी निर्माण होतात, आकर्षण निर्माण होतात, ज्याला आधुनिक भाषेमध्ये पण डिस्ट्रॅक्शन्स म्हणतो. ही डिस्ट्रॅक्शन्स वाढतात आणि मनुष्याचं मनुष्य म्हणून अस्तित्व कमजोर होऊन जातं. एवढं नुकसान होतं त्याच्यामध्ये. आणि आजचा जमाना करमणूक प्रधान आहे आणि या करमणुकीचेच काही प्रकार धार्मिक सणवारामध्ये येतात, त्यामध्ये सुद्धा मनुष्य वाहवत जातो. धार्मिक सणवारामध्ये यांना जिथे प्राधान्य दिलं जातं त्यामध्ये मनुष्य वाहवत जातो आणि धर्म आणि करमणूक याच्यामध्ये फरक त्याला कळत नाही. करमणूक म्हणजे त्याला धर्म वाटतो. मोठी मजेशीर गोष्ट आहे ती. करमणूक म्हणजे त्याला धर्म वाटतो. आणि हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकार पाहायला मिळतील. गोविंद आहे, गरबा आहे, हे करमणुकीचे प्रकार आहेत. पण त्या करमणुकीला मनुष्य धर्म मानतात. फटाके फोडणं करमणूक आहे, त्याला लोक धर्म मानतात. म्हणजे अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्य आपलं नुकसान करतो. आपल्या धनाची, आपल्या वेळेची, आपल्या मानसिकतेची हानी करून घेतो. हे अनेकांना कळत नाही. म्हणून त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. त्याला कुठेतरी अटकाव असला पाहिजे. प्रमाणाच्या बाहेर गोष्टी करणं म्हणजे स्वतःची हानी करून घेणार. म्हणून 6 प्रकारे संपत्तीचा नाश होतो. एक तर व्यसनामुळं, अवेळी रस्त्यात भटकल्यामुळं किंवा वेळेचा अपव्यय केल्यामुळं, गैरवापर केल्यानं, करमणुकीच्यामुळं आणि जुगारीमुळं. तर जुगार आपल्याला माहितच आहे. जुगाराशिवाय आणखी 2 कारण आहेत. पापी मित्रांची संगत. मित्र बारकाईने निवडावे लागतात. कोणालाही मित्र म्हणून चालत नाही. त्याची कसोटी पुढे दिलेली आहे, ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि हे शेवटचं कारण आहे आळस. जेव्हा जे करायचं ते करण्यासाठी टाळाटाळ केली की आपलं नुकसान ठरलेलं आहे. म्हणून ह्या 6 कारणामुळं मनुष्य आपल्या संपत्तीचा नाश करतो, आपल्या आरोग्याचा नाश करतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धांना इतक्या बारकाईनं सांगितलेलं आहे जे आजच्या काळाला तितकंच पक्क लागू होतोय. त्यांच्या काळाची गोष्ट सोडाच, परंतु जो काळ आहे त्या काळामध्ये या गोष्टी माणसाला लागू होणारच आहेत. बुद्धांना इतकं सत्य सांगितलं आहे स्पष्ट शब्दामध्ये. मात्र सुगा मेरे मध्य याच्यापासून 6 प्रकारचे तोटे होतात मध्ये. आता फार खोलामध्ये गेलेला आहे प्रकार की नुसता तोटा होतो असं नाही. 6 प्रकारचे तोटे होतात. त्यातला पहिला तोटा त्यांनी सांगितला, आपल्या डोळ्यात देखत आपल्या धनाचा नाश होतो, संपत्तीचा नाश होतो. व्यसनामध्ये होतो ते. डोळ्यात देखत स्वतःहून मनुष्य करतो ते की आपल्या नजरेसमोर आपल्या संपत्तीचा नाश होतो. त्यामुळं कलह वाढतात, भांडण तंटा होतो, विवाद निर्माण होतात, काही ना काही बिघडतं. शरीर रोगाचं घर बनतं. हा सरळ सरळ नुकसानीचा मोठा भाग आहे. पुन्हा अपकीर्ती पसरते, इज्जत आबरू राहत नाही, कोणी चांगलं म्हणत नाही, वाईट पण आपल्याला चिकटतं आणि मनुष्य निर्लज्ज होतो. निर्लज्ज झाल्याशिवाय व्यसन सांभाळताच येत नाही. आणि सर्वात वाईट म्हणजे त्याची प्रज्ञा दुर्बल होते. कुठे ना कुठे ती आदत लागते, पिण्याची सवय होते. थोडक्यामध्ये पिण्याची दीक्षा मिळते. आणि एवढं
आई बापांच्या नजरेसमोर घडतं त्यांना खबर नाही. त्यांना इतका उत्साह की आमचा मुलगा प्रचाराचं काम करतो म्हणून ज्या उमेदवाराचा प्रचार करत असेल त्याला जाऊन हे मत देतात. हा किती मूर्खपणा हा आहे हे किती लोकांना कळतं मला माहित नाही. पण आपल्या मुलांना वाईट मार्गाला लावणाऱ्या माणसाला आपण मत का द्यावं याचा विचार कोणी करत नाही. हे खरं आहे की खोटं आहे कोणी करत नाही. आणि पुढे मुलं बिघडली की मग दोष कोणाला द्यायचा? ज्यानं दीक्षा दिली त्याचा आम्हाला पत्ताच नाही. त्याला आम्ही नेताच मानतो, त्याला आम्ही पुढारीच मानतो, त्याच्यावरती विश्वासच ठेवतो. म्हणजे आपल्या बुद्धीची इतकी वाट लागते. हे सगळीकडे राजरोसपणे घडतं आणि त्याबद्दल कोणालाही काही वाटत नाही. कोणालाही. जो नेता हे करतो त्याला खरंच जनतेची काळजी आहे, खरंच लोकांच्या सेवेची काळजी आहे. तो तो बदमाशी करतो आहे, खोटेपणा करतो आहे, माणसाला फसवतो आहे, लबाडी करतो आहे, अशा माणसावरती विश्वास ठेवून चालायचं नाही. भारतीय राजकारणामध्ये ही फार मोठी भानगड निर्माण झालेली आहे ज्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. काही असो तर ह्या व्यसनामुळं 6 प्रकारचा तोटा होतो आणि तो सारेच लोक लक्षात घेतात अशातला भाग नाही. आता रस्त्यातून अवेळी भटकणं त्याचे म्हणे 6 प्रकारचे तोटे आहेत. 1-2 गोष्टी नाहीत. पहिली गोष्ट त्याचं स्वतःचं रक्षण होत नाही. असुरक्षित अशा परिस्थितीमध्ये तो सापडतो. दुसरी गोष्ट घराच्या बाहेर असल्यामुळं आपल्या घरात काही संकट निर्माण झालं तो आपल्या पत्नीचं मुलाबाळांचं रक्षण करू शकत नाही. त्यापासून तो दूर आहे. त्याची संपत्ती सुरक्षित राहत नाही. आणि पापस्थानामध्ये गेल्यामुळं त्याची मानसिकता भयग्रस्त होते. त्याला खोटं बोलण्याची सवय लागते आणि यामधून नाना प्रकारची संकट निर्माण होण्याची ही शक्यता असते. म्हणून अवेळी बाहेर वावरणं त्याच्यामध्ये हा साऱ्या धोक्याचा समावेश होतो. पुढे बुद्ध म्हणतात की तमाशा पाहण्याची 6 तोटी होतात. कुठे करमणूक आहे तिथे मनुष्य धाव घेतो. म्हणजे सतत त्याच्या मागे लागतो, त्यामध्ये खर्च करतो, त्या नाही त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये घेतो आणि त्यामध्ये वाहत जातो. हे अनैतिक आहे, चुकीचं आहे, घातक आहे हे त्याला कधीच कळत नाही. अशा प्रकारे त्याचे 5-6 प्रकारे तोटे होतात. द्यूत खेळल्यानं जुगारीनं सुद्धा 6 प्रकारचे तोटे होतात. एक तर जुगारामध्ये जिंकला तर हारणारे वैरी बनतात. जो पराजित मनुष्य हारलेला आहे तो आपल्या पैशाबद्दल शोक करतो. डोळ्या देखत धनाची हानी होते. समाजात त्याच्या शब्दावरती कोणी विश्वास ठेवत नाही. मित्र व अमात्य त्याची अवहेलना करतात. जुगारी पुरुषाच्या आतून दाराभरण व्हायचे नाही असे म्हणून त्याच्याशी कोणीही लग्न संबंध ठेवत नाही. हा जुगारी आहे, तो काही आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही म्हणून त्याचं लग्न होऊन कठीण होऊन जातं. तर अशा प्रकारे धूतापासून सुद्धा विविध प्रकारचे तोटे होतात. आता हे सर्वसामान्य पद्धतीने सांगितलेले आहेत. आता आधुनिक काळामध्ये धूताच्या सुद्धा पद्धती बदललेल्या आहेत. मनुष्य कुठे त्याच्या नादी लागेल अशातला काही भाग नाही. आणि त्यामध्ये हल्ली जास्त प्रसिद्ध असता प्रकार आहे तो लॉटरी.
नाना प्रकारचे लॉटरी असतात, दुकानदारी ते प्रमोट करतात, आमच्याकडे माल घ्या, अमुक जिंका. हे सारे हे प्रकार हल्ली गीताच्या रूपाने वेगवेगळे स्वरूपामध्ये पुढे आलेले आहेत. पुढे बुद्धाने फार महत्वाचं सांगितलं ते असं, मित्र. आपण तेवढाच मुद्दा आज पाहणार आहोत की कोणालाही मित्र म्हणून चालत नाही. व्यवहारी माणसाने धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास शिकवले पाहिजे, असं बाबासाहेबांनी लिहिलं. मग खरा मित्र आणि खोटा मित्र कसा ओळखायचा, काही उपाय आहे का त्याला? तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे मित्र. हे शत्रू असतात पण त्यांना आपण मित्र समजतो असं समजलं पाहिजे. हे ग्रहपती, मित्राप्रमाणे दिसणारे 4 शत्रू जाणारे. दिसतात मित्र, वाटतात मित्र, परंतु ते असतात शत्रू. त्यांना ओळखलं पाहिजे. एक असतो जो खचित काही ना काही आपल्यापासून घेऊन जातो, म्हणजे आपल्यापासून काही ना काही मिळवल्याशिवाय सोडत नाही, त्यासाठी तो मित्र म्हणून बोललेला असतो. काही ना काही प्राप्ती करतोच. तो फक्त गोड बोलतो, तोंडाने त्याची मैत्री असते, वाणीनेच फक्त मित्रता दर्शवणार असतो तो. आणि त्यामध्ये गोड बोलणं ही महत्वाची गोष्ट असते. आणि तो पाप कर्मामध्ये सहाय्यक होतो. पाप कर्म करण्यामध्ये पुढाकार घेतो. एकदा ट्रेनने प्रवास करत असताना माझे शेजारी एक तरुण बसला आणि माझ्या समोरच्या सीटवरती दुसरा तरुण बसला. आता हे असे कपडे असल्यामुळे माझ्या शेजारी बसलेल्या तरुणावरती प्रेशर आलं असेल. समोर बसल्यावर काही त्याची चिंता नव्हती. त्याला आपली खिशातून पोळी काढली, चुना काढला आणि आपलं काम सुरू केलं असेल. मला काही घेणं. आता आहे प्रवासामध्ये कोणी लोक असतात, पाहत होतो फक्त आपलं हे केलं आणि लागले आपल्या मित्रापुढे हात केला, घे म्हणे. आता याच्यावरती प्रेशर आलं असेल, हा काही घ्यायला तयार नाही. आता पुढे तो खात असेल म्हणून त्याला देऊ केली ना त्यांनी, त्याला ऑफर करण्याची गरज नव्हती, तो खाणार होताच. परंतु माझ्या शेजारी बसल्यामुळे त्याला काही ती घेण्याची हिंमत व्हायला नाही 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 म्हणतो. बरेच वेळा नाही नाही म्हणत राहिला. शेवटी तो म्हणतो काय, मित्र अरे कसा तू मित्र, मी एवढं देतो तुला, तू घ्यायला तयार नाहीस वगैरे म्हणून. म्हणजे मनुष्य मित्रतेच्या नावानं माणसाला वाईट कामामध्ये खेचू शकतो आणि हे घडतं. त्यामुळं संगतीच्या बाबतीमध्ये मराठी जुनी म्हण आहे ग्रामीण भागातली, ढवळ्या शेजारी बांधला पोवळा, वान नाही गुण लागायचाच. याचा अर्थ आहे, 2 बैल असतील, एक पांढरा सफेद बैल आहे आणि दुसरा पिवळसर आहे. या 2 बैलांना तुम्ही एकत्रित ठेवलं, एके ठिकाणी ठेवलं, बांधलं त्याला, तर काही दिवसामध्ये एकमेकाची सवय एकमेकाला लागते. रंग काही लागत नाही, रंग जसा तसा लागतो, पण तो सवय मात्र लागते. त्याप्रमाणे आपण ज्या मित्रांच्या सहवासामध्ये राहतो त्यांची सवय आपल्याला लागते. म्हणून ज्यांच्यापासून आपली चांगली सवय बिघडू शकते असे मित्र चांगले मित्र नाहीत असं समजलं पाहिजे. जे आपल्याला चुकीचं करायला लावतात किंवा आपण चुकीचे करत असतो तर त्यामध्ये साथ देतात, तेव्हा ते चांगले मित्र आहेत असं समजायचं. म्हणून 4 शत्रू आहेत ते मित्राच्या नावानं वावरणारे. एक नुसता लुबाडत असतो, नुसता घेत असतो, देण्याची नियत त्याच्यामध्ये कधी नसते. मला माझा एक अनुभव आठवतो.
आम्ही सायकलवरती बरी 200-300 किलोमीटरची ट्रिप काढली आणि परतीच्या रस्त्यावरती साधारणतः 50 किलोमीटर पर्यंत आम्ही आलो आणि रात्र झाली, संध्याकाळ झाली, तरी जायला काही अडचण नव्हतीच. जो माझ्याबरोबर मित्र होता तसा तो बऱ्यापैकी श्रीमंत होता. आमच्याकडे जेवायला पैसे नव्हते दुपारी. माझ्याजवळ फक्त 4च रुपये होते. भूक तर खूप लागलेली. आमचे दुसरे साथीदार आमची चुकामुक झाली, ते पुढे निघून गेले. सारे खाण्याचे पदार्थ त्यांच्या बरोबर गेले. आम्ही दोघे राहिलो तसेच. शेवटी एका एसटी स्टँडच्या जवळ एका खानावळीमध्ये गेलो तर तिथे बोर्ड होता, 2 रुपयामध्ये पोटभर जेवण. खूप जुनी गोष्ट आहे. म्हटलं तर मी त्याला म्हणले माझं 4 रुपयात आपलं काम झालं. आम्ही गेलो, जेवण केलं, निघालो. 50 किलोमीटरवरती पोचलो आणि तिथे संध्याकाळ झाली. हा मित्र म्हणतो आता काही माझी इच्छा नाही सायकल चालवण्याची, आता खूप थकलेलो आहे. आपसा असं करू का बसनं जाऊ म्हणून. मला लागलीच झटका बसला. बसनं जाऊ तरी पैशाचा पत्ता नाही, त्याच्याकडे पैसे नाही, माझ्याकडे 4 रुपये होते तेही खर्च करून टाकले. आता बसनं कसं काय जायचं. त्याला म्हटलं बसनं कसं जायचं, पैसे कोणाकडे आहे ना माझ्याकडे. मला मोठा धक्का बसला की याच्याकडे पैसे असूनही भूक लागली तरी तो पैसे खर्च करायला तयार नव्हता. माणसं अशी असतात ना. तर हे मित्र आपल्याला असे ओळखता आले पाहिजे. आणि मग त्या बसचं तिकीट 1.5-2 रुपये तिकीट होतं. ते शिवाय आमच्या सायकल होत्या त्यावरती जेवढं त्याचंही भाडं कंडक्टरला घेतलं, ते सारे पैसे त्याने दिले. मला तेव्हा इतका धक्का बसला की हा मित्र, आपण इतके फिरलो, सगळीकडे गेलो, पैसे असूनही त्याला पैसे कधी खर्च केले नाहीत. तर अशी माणसं असतात. त्यांना कवडी चुंबक म्हणा तर काही म्हणा, ते फक्त तुमच्यापासून काढण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या बरोबर एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात, स्वतः मात्र त्याच्यामध्ये अजिबात योगदान घेत नाही. तर अशा मित्रांच्यापासून सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मित्राप्रमाणे हे शत्रू आहे, खचित उठणारे, खचित फायदा करून घेणारे आणि फक्त वाणीनच बोलणारे. वेळ आली करण्याची की मग गाय, मग तुम्हाला ते कुठे दिसायचे नाही, कुठे सापडायचे नाही, असे प्रकार अनेकदा घडतात. एका मित्राला असाच फोन केला, फार गरज होती, तू फक्त येऊन जायचंय. त्याला यायचंच नव्हतं. फक्त येण्याचं टाळण्यासाठी त्याला निरोप पाठवला तर निरोप मला काय आला, तो अजून घरी आलाच नाही म्हणून. आणि माझा दुसरा ओळखीचा मनुष्य होता, त्याला मी निरोप पाठवला, अरे आमच्या मी बोलावलं होतं, तो आला नाही, तो तर घरातच आहे म्हणे. हे असे प्रकार होतात. म्हणून मित्र ओळखायला शिकणं फार गरजेचं आहे. हे नुसते गोड बोलणारे मित्र काही उपयोगाचे नाही. पण याचा अर्थ गोडबोली आडनावाचे लोक मित्र बनायला लायक नाहीत असं समजायचं नाही बरं. तर ते म्हणतात मग हे गृहपती पुत्र, खचित घेऊन जाणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकारांना ओळखावा. खचित काही ना काही तरी घेऊन जातोच, थोडे देऊन पुष्कळाची इच्छा करतो, भयामुळे मित्रकर्म करतो आणि काहीतरी फायद्याच्या आशेनं सेवा करतो. या प्रकारे वावरणारे मित्र हे मित्र असून एक शत्रू आहे. गृहपती पुत्र, वाणीनेच फक्त मित्रत्व दर्शवणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकाराने जाणवा. भूतकाळाविषयी बोलतो, आताच बोलत नाही, सारा मागचंच बोलतो. भविष्य काळाविषयी बोलतो, आताच बोलत नाही, पुढचं बोलतो.
निरर्थक बोलतो आणि काही काम निघाले की काहीतरी अडचण दाखवतो आणि निघून जातात. म्हणजे आता या क्षणी आपल्या कामाचा नाही, गप्पा मारेल मागच्या, गप्पा मारेल पुढच्या, आता काही बोलायचं नाही आणि काही निघालं काम की आपला निसरतो. तर अशा प्रकारे फक्त वाणीनं मित्रता दर्शवणारे लोक असतात. तिसरा आहे गणपती पुत्र, गोड बोलणारा, मित्राप्रमाणे दिसणारा परंतु शत्रू 4 प्रकारांनी जाणारा. पाप कर्मास अनुमती देतो, रोखत नाही, ते काय म्हणतो सांभाळून घेतो. पुण्य कर्मास अनुमती देत नाही, तोंडावर स्तुती करतो आणि पाठीमागे निंदा करतो. हा शेवटचा प्रकार आपल्याला सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणून असे एक आमचे बुजुर्ग आम्हाला सांगायचे की जी माणसं आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यावरून ते आपले मित्र आहेत की शत्रू आहेत हे ओळखायचं. समोर तो कोणी कोणाच्या बहानाच करतो, चांगलंच बोलतो, पाठ फिरल्याबरोबर जे बोललं जातं ती आपली किंमत असते. आणि असे मित्र सर्वात धोकादायक असतात. सर्वात जास्त तोंडावरती एक वागतात आणि प्रत्यक्षात पाठ फिरली की त्यांची भावना पूर्णपणे बदलली जाते. म्हणून आपणही हा विचार केला पाहिजे की आपण कोणाचे मित्र असू तर आपल्या मित्राबद्दल आपण पाठीमागे काय बोलतो. चांगलं बोलत असतो तर आपली मैत्री सच्ची आहे, प्रामाणिक आहे. वाईट बोलत असो तर आपल्यामध्ये सुद्धा दोष आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं चांगलं जाणणे कधी कधी फार कठीण होतं, कारण मनुष्य छंदामुळं, आवडीमुळं आपल्याला जे वाटतं तेच महत्वाचं मानतो. परंतु चांगलं असूनही आपल्याला ते वाटत नाही, आपल्याला ते आवडत नाही म्हणून ते नाकारतो. म्हणून अनेकदा सत्य वेगळं असतं आणि आपल्याला भासमान होणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. आपल्या कल्पनेप्रमाणे आपल्याला त्या भासमान होतात आणि त्याला आपण जास्त महत्व देतो आणि सत्याकडे पाठ फिरवतो. म्हणून अनेकदा आपला असा अनुभव असतो की कोणाला काही नीट समजावून सांगितलं, त्यांना नाही ऐकलं तर आपण म्हणतो काय एवढं समजावून माणसं समजत नाही, कळत नाही त्यांना. असं नसतं, कळतं सर्व, पण आवड निवड वेगळी असते. तुमचं जे सांगितलं त्याला पटलेलं असतं, सर्व कळतं, परंतु त्याची आवड वेगळी असल्यामुळे तो नाकारतो. हा समाजामध्ये होणारा सगळीकडचा मामला आहे. म्हणून चांगलं लोक घेत नाहीत. त्याचं कारण काय? चांगलं चांगलं नसतं आणि ते चांगलं आहे त्यांना पटत नसतं असं नाही, परंतु त्यांची चॉईस वेगळी असते, त्यांचा छंद वेगळा असतो, आवड वेगळी असते आणि म्हणून चांगल्याचा सुद्धा ते निषेध करतात, त्याला विरोध करतात. त्यामुळं मित्र जोपासताना ही फार महत्वाची गोष्ट आहे की कोण मित्र कसा आहे. आणि मग पुढे गोड बोलणारा, मित्रप्रमाणे वागणारा शत्रू 4 प्रकारे ओळखावा. पाप कर्मास अनुमती देतो, पाप पुण्य कर्मास अनुमती देत नाही, तोंडावर स्तुती करतो, पाठीवर निंदा करतो. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे हे ग्रहपती पुत्र पाप कर्मास सहाय्य करणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकारांनी जाणावा. पाप करण्यात कोण मदत करतो त्याला शत्रू म्हणून जाणायचं, मित्र म्हणून नाही. तर 4 प्रकारे तो वागतो, त्यामधून त्याला ओळखायचं. पहिलं, सुरा मेरे मद्य इत्यादी मादक पदार्थांचे सेवन करण्यास सहाय्य करतो, आग्रह करतो. एका माझ्या मित्राची अशीच अवस्था झाली, मी स्वतः ती नजरेनं बघितली. फार चांगला मुलगा होता, अतिशय सज्जन मुलगा होता, कष्टाळू होता, परंतु त्याच्या मित्राने त्याला आग्रह केला, तो आमचा मित्र आहेस ना, चल आमच्याबरोबर प्यायला म्हणून. आणि प्रथमतः तो गेला, त्यानं स्वतः मला कहाणी सांगितली होती. म्हणजे प्रथमतः मी त्या दुकानामध्ये गेलो तर त्या वासानं मला कसं तरी झालं म्हणे, मला वास सहन झाला नाही. मी तसा परत निघून आलो, नाही म्हणे परत जायचं नाही. परत त्यांनी आग्रह केला, म्हणून दुसऱ्यांदा गेलो,
कसं कसं सहन केला. मग त्यांनी मला घोटभर प्यायला दिली. मी म्हणे असं नाक धरलं पिलो. पण तुम्हाला इतका त्रास झाला की थोड्या वेळामध्ये मला उलटी झाली. म्हटलं नाही करायचं म्हणून ते, परंतु त्यांचा आग्रह होताच. पुढे थोडस जमायला लागलं आणि आता म्हणे मी पक्का झालो. त्याचं जीवन बर्बाद झालं, जीवन बर्बाद झालं. मित्रांनी त्याला भेटवलं. आणि तसं जगाचा अनुभव हाच आहे की माणसाला पिण्याची सवय मित्रांच्या मुळेच लागते. स्वतःची इच्छा होते आणि तो पिण्याच्या नादी लागतो असं क्वचित घडतं. घडत नाही अशातला भाग नाही, परंतु जास्तीत जास्त कारण असतं मित्रांचा आग्रह. आणि हा मित्रांचा आग्रह होण्याचं ठिकाण प्रामुख्यानं पार्टी नावाचं ठिकाण असतं. म्हणून पार्ट्यांच्या बाबतीमध्ये फार सावधान राहिलं पाहिजे. दुसरा एक मला मनुष्य माहित आहे, त्याच्या बाईकवरून जात असताना किमान 3-4 वेळा तरी मी ते पाहिलं की त्याला फोन वगैरे यायचा. मग तो आपला बाईक थांबवायचा, मी पाठीवर बसलेलो असायचो आणि ते पार्टीला बोलवायचे, तुझी वाट पाहतो तू लवकर ये म्हणून. हा त्यांना टाळायचा, नाही मला वेळ नाही, मी येऊ शकत नाही, मला उशीर होईल, असं होईल. ते 4 वेळा त्यानं ते टाळलं. मग मी त्याला विचारलं की तू 4 वेळा पार्टीचं निमंत्रण टाळलेलं आहेस, का टाळलं म्हणून. मला माहित होतं का टाळलं ते. तर त्यानं हे सांगितलं ना, ते बेकार मित्र आहेत म्हणे, तिथे पिण्याचा आग्रह करतात, त्यामुळे मी पार्टीला जात नाही. तो प्रामाणिक होता आणि आपल्या मित्रांना त्यांना अचूक ओळखलेलं होतं की त्याच्या नादी लागायचं नाही, पार्टीला जायचं नाही. परंतु पार्टी हे एक असं ठिकाण आहे, अशी परिस्थिती आहे की जिथे मनुष्य सहजपणे वाहवत जातो, सहजपणे. त्यामुळं मित्रांच्या पासून सावध राहणे गरजेचं आहे, जे ते चुकीचे मित्र असतील ते. तर काही असो, हे ग्रहपती पुत्र पाप कर्मास सहाय्य करणारा, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू 4 प्रकारे जाणावा. तो सोळा मेरेमध्ये इत्यादी मादक पदार्थांचे सेवन करण्यास सहाय्य करतो, अवेळी रस्त्यात भटकण्यामध्ये सहाय्य करतो, फिरायला जाऊ एक निमित्त असतं. कुठे फिरायला जाऊ काही नाही, आज फिरायला जाऊ म्हणून. हे जे टळमळीत वागणं आहे हे नेहमीच शंकास्पद असतं. तमाशे पाहण्यास सहाय्य करतो, म्हणजे करमणुकीकडे. द्वितीय वाईट गोष्टी करण्यास सहाय्य करतो. या 4 प्रकारे ग्रहपती पुत्र पाप कर्मास सहाय्य करणाऱ्या, मित्राप्रमाणे दिसणारा शत्रू जाणावा. आणि मग 4 आपले खरे मित्र जाणावेत. ही कसोटी महत्वाची आहे. उपकार करणारा, उपकार करणारा मित्र 4 प्रकारे जाणावा. आपण प्रमुक्त झालो असता आपलं रक्षण करतो, म्हणजे आपला तोड गेला, आपलं स्वतःचं नियंत्रण गेलं, आपलं रक्षण करतो. प्रमुक्त झालो असता संपत्तीचं रक्षण करतो, आपलं काही नुकसान होणार नाही याची तू काळजी घेतो. भ्यालू असताना आश्रय देतो, भीतीमध्ये आपल्या पाठीशी उभा राहतो. आणि काही काम निघाले असता दुप्पट सहाय्य करतो, दुप्पट संपत्ती देतो. म्हणजे टाळणं तर दूरच, तो आहे त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये तो मदत करतो. तर ही प्रवृत्ती असणारा खरा मित्र ओळखावा, जो उपकारक आहे, उपकार करणारा. दुसरा आहे सुखदुःखात समानपणे वागणारा, तोही 4 प्रकारे जाणावा. आपलं मनातलं गुपित तो तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास ठेवतो. मित्राचे गुपित माहित असेल तर स्वतःजवळ ठेवतो, कधी कोणाकडे ते सांगत नाही, कारण ती व्यक्तिगत गोष्ट म्हणून त्याच्यावरती तो विश्वास ठेवतो. आपत्तीमध्ये सोडून जात नाही. संकट आलं, काही प्रसंग आला,
तर तो आपल्याला सोडून जात नाही आणि मित्राकरता आपला प्राणही खर्ची घालतो, एवढा त्याग करण्यास तयार असतो. तो खरा मित्र हे जाणलं पाहिजे. म्हणजे हा उपकारक मित्र आहे, खऱ्या अर्थानं उपकार करणारा आहे. त्यानंतर आपल्या हिताची गोष्ट करणारा मित्र जाणावा, आपलं हित पाहणारा. त्यामध्ये 4 प्रकारे जणाव नाही. पापापासून आपल्याला दूर करतो, पुण्यकर्मात प्रोत्साहन देतो, ऐकलं नसेल ते शिकवतो व स्वर्गाचा मार्ग सांगतो. स्वर्ग इथे अर्थ कल्याणाचा मार्ग सांगतो. तर अशा प्रकारे कल्याणकारी मित्राचा सहवास करावा ही बुद्धाची भूमिका आहे. त्यानंतर अनुकंपा करणारा, दया करणारा मित्र 4 प्रकारे ओळखावा. मित्राची झाली असता त्याला आनंद होत नाही, हानी झाली असता आनंद होत नाही. मित्राचं नुकसान झालं त्याला चांगलं वाटत नाही, बरं वाटत नाही. कल्याण झाले असता त्याला आनंद होतो. कोणी निंदा करू लागला तो त्यास थांबवतो, त्याचा विरोध करतो. कोणी स्तुती करू लागला तर त्याची प्रशंसा करतो. अशा प्रकारे अनुकंपा करणारा मित्र 4 प्रकारे जाणावा. तर मित्र अमित्र याची इतकी बारकाईनं ओळख बुद्धाने या सूत्रामध्ये करून दिलेली आहे. आणि या दृष्टीनं जर आपण पाहिलं सर्व मित्रांच्याकडे, सर्व या संबंधांच्याकडे, तर आपल्या कल्याणाचा, आपल्या रक्षणाचा मार्ग मोकळा होतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मित्र ओळखावेच लागतात. आणि आधुनिक काळामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते जी याच्यामध्ये आलेली नाही, की आपल्या मुलांचे, मुलींचे मित्र कोण आहेत याची बारीक सारीक माहिती पालकांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. एकूण एक मित्र मैत्रीण आपल्या पालकांना माहित असली पाहिजे. आणि हल्ली पालक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांना पत्ताच नसतो आपल्या मुलांचे कोण मित्र आहेत आणि कोण नाही, ते शक्यतो नसतं. तर या बाबतीमध्ये पालकांनी किमान आधुनिक काळामध्ये अतिशय दक्ष राहिलं पाहिजे, त्याची गरज आहे. कारण अनेक धोके त्यामधून निर्माण होऊ शकतात. पालकांनाच माहीत नसेल तर काम बिघडलं. आणि मुलांना पालक करता येत नाही, ती पालक मग पालक करू शकतात. आपल्या मुलांना सावध करू शकतात की कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे. या मदतीची मुलांना गरज आहे. आणि ही गरज भागवण्यासाठी पालकांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर कोणत्या मित्राच्या नादी लागून काय होईल आपल्या मुलांचा त्याचा भरोसा देता येणार नाही. आणि ही आधुनिक काळामध्ये निर्माण झालेली फार मोठी अडचण आहे, फार मोठी. तशी दुसरी गोष्ट आधुनिक काळामध्ये महत्वाची आहे ती अशी की मुलांनी आपल्या पालकांना आपल्या मित्रांची माहिती देणं गरजेचं आहे. कोणीही आपले मित्र आपल्या पालकापासून लपवून ठेवायचे नाहीत. पालकांना स्पष्ट शब्दामध्ये माहिती असणं फार आवश्यक आहे. आणि आजकाल एकाकीपणा फार वाढलेला असल्यामुळं आणि विशेषतः मोबाईलमध्ये माणसं अगदी गर्क असल्यामुळं या अत्यंत व्यावहारिक गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि त्यातून मग काहीही वाईट गोष्टी घडू शकतात. वाईट गोष्टी नाही घडल्या तरी किमान चालचलन तरी बदलू शकतं, त्याच्यावर किती दुष्परिणाम होऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याच मुलांचं भविष्य हे धोक्यात येऊ शकतं. म्हणून या दोन्ही बाबतीकडे पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. कोण मित्र आहेत आणि मित्र मुलांनी सुद्धा आपल्या पालकांना त्याची माहिती देणं गरजेचं आहे की आपले कोण मित्र आहेत, कोण मित्र आहेत वगैरे. मला वाटतं याकडे फार लोकांना लक्ष देण्याची काही इच्छाच नसते, माहितीच नसते की पण लक्ष देण्यासारखा विषय. त्याचा मित्र हा असेल, त्याचा मित्र असेल, त्याचा मित्र, बट यू मस्ट नो. तुम्हाला माहित असलं पाहिजे की कसा मित्र आहे, काय त्याची अवस्था आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे.
आणि ही सारी माहिती पालकांना असणं आधुनिक काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे, याची आपण खात्री केली पाहिजे. मुलांची मित्रता ही चांगली व्हावी आणि त्याचा त्यांना लाभ व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करणं हा संगोपनाचा एक भाग आहे, जबाबदारी आहे. पालकांची जबाबदारी आहे संगोपनाची, अपब्रिंगिंगची, याकडे लक्ष देणं. जर ते लक्ष दिलं गेलं नाही तर काही ना काही चुकीचा, काही ना काही अपघात वगैरे होऊ शकतो. त्यामुळं पुढे बुद्ध म्हणतात, या पद्धतीने जर आपण मित्र मिळवले, सहानुभूती दाखवणारे, आपल्या दुःखाला दुःखी होणारे, सुखाला आनंदित होणारे, आपल्या निंदकांना रोखणारे, स्तुती करणारे, त्यांची प्रशंसा करणारे, तर ते योग्य मित्र संपर्क. आणि याच प्रकारच्या मित्रतेला बुद्ध धर्मामध्ये कल्याण मित्रता म्हटलेला आहे. कल्याण मित्रता. आणि बुद्ध धर्माचा मुख्य आदर्श आहे की आपण कोणाशी मैत्री केली तर ती कल्याण मित्रता असावी. थोडक्यामध्ये त्याच्या कल्याणाचाच विचार करणारी, कल्याणासाठी झटण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे, तर त्याला मित्रता म्हणायचं, नाही तर त्याला मित्रता म्हणायचं नाही. आणि स्वतः बुद्धानं ती भूमिका स्वीकारली. बुद्धानं मी धर्मगुरु आहे असं लोकांना नाही सांगितलं. बुद्धाने नेहमी भूमिका घेतली की मी केवळ उपदेशक आहे असं नाही, तर कल्याण मित्र आहे. तर बुद्धाकडे सर्व बौद्ध लोक कल्याण मित्र म्हणून पाहतात. आपल्या कल्याणाची, आपल्या सर्व भल्याची, आपल्या चांगल्याची चिंता ज्यानं केली आणि तशा पद्धतीची शिकवण ज्याने राबवली त्याला कल्याण मित्र म्हणतात. म्हणून बुद्ध धर्मामध्ये मैत्रीला खास स्थान आहे, प्रतिष्ठा आहे, महत्व आहे. आणि हे महत्व जाणून ते आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, समाजामध्ये, आपल्या जीवनामध्ये रुजवणं हे बौद्ध म्हणून आपलं कर्तव्य आहे. अतिशय महत्वाचा भाग इथे आपण बघितलेला आहे. तो आपण इथेच थांबूया, तर आपल्या पुढे आणखी काही महत्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत की मुलांच्यासाठी काय विनय आहे, मुलींच्यासाठी काय विनय आहे, शिष्यांच्यासाठी काय आहे, धनी सेवा वगैरे अशा अनेक बाबीमध्ये ज्याला परंतु सोशल रिलेशन्स, ह्या सोशल रिलेशन्स मध्ये कशा प्रकारचे संबंध असावेत, कशा प्रकारचा संपर्क असावा, कशा प्रकारचं वागणं चालणं असावं, याचं मार्गदर्शन बुद्धाने पुढे केलेलं आहे. म्हणून संपूर्ण मनुष्य जीवनाचं जे सामाजिक जीवन आहे, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन, यावरती स्पष्ट शब्दामध्ये ही शिकवण दिली गेलेली आहे. अशा प्रकारची शिकवण बहुतेक कोणत्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पण बुद्धाने इतक्या बारकाईने प्रत्येकाच्या सुखाचा निर्णय केलेला आहे. असं नाही की निर्वाण प्राप्त करणं एवढाच बुद्धाच्या धर्माचा उद्देश आहे, एवढंच नाही. दुसरा उद्देश तितकाच महत्वाचा आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये मनुष्य अधिक सुखाने जगला पाहिजे, आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचं कल्याण झालं पाहिजे, आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचं भलं झालं पाहिजे. म्हणून त्यावरती आधारित अशी सुद्धा महत्वाची शिकवण दिलेली आहे. आणि या शिकवणीवरती बाबासाहेबांनी सर्वात जास्त जोर दिलेला आहे. बुद्ध धर्माच्या सामाजिक शिकवणीवरती बाबासाहेबांनी सर्वात जास्त जोर दिलेला आहे. आधुनिक भाषेमध्ये त्याला एंगेज बुद्धिझम म्हणतात. एंगेज बुद्धिझम ही आधुनिक भाषेमध्ये वापरली जाणारी संज्ञा आहे. त्याचा वापर जगामध्ये प्रथमतः थिक नॅथ हान या व्हिएतनामी भिक्षूंनी केला आणि तो आता शब्दप्रयोग जगभरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आणि ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये घेतली. त्यामुळे बुद्धांच्या धर्मामध्ये ते सरळ शब्दामध्ये म्हणतात की बुद्धाचा धर्म मूलतः सामाजिक आहे, तत्वतः सामाजिक आहे. आणि तो मूलतः आणि तत्वतः सामाजिक असल्यामुळं या धर्माच्या सहाय्यानं इहलोकी धम्मराज्य स्थापन करणं हा धर्माचा उद्देश आहे, असं बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये अगदी स्पष्ट शब्दामध्ये मांडलेलं आहे.
म्हणून बाबासाहेबांना भारतामध्ये जो बुद्ध धर्म रुजवायचा आहे त्या बुद्ध धर्मामध्ये सामाजिक आशय सर्वात महत्वाचा आहे. केवळ ध्यान साधना करणं, केवळ निर्वाणाच्या मागे लागणं, सर्व समाजापासून स्वतःला तोडणं आणि मला समाजाशी काही घेणं देणं नाही अशा प्रकारे वागणं हे बाबासाहेबांच्या संकल्पनेमध्ये पूर्णपणे बसत नाही. तर त्यांची संकल्पना आहे इहलोकी धम्मराज्य स्थापन करण्याची. आणि इहलोकी धम्मराज्य स्थापन करायचं असेल तर बाबासाहेबांचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. मन घडवते तसा मनुष्य घडतो. म्हणून मनाची जडणघडण ही महत्वाची मानलेली आहे बाबासाहेबांनी. आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरा जो महत्वाचा अर्थ सांगितलेला आहे तोही आपण जाता जाता थोडासा बघू आणि मग आत्ताचं जे काही प्रवचन आहे अभ्यास आपला आपण तो समाप्त करू. तर बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात की धर्माचं प्रयोजन काय आणि धर्माचं प्रयोजन काय. तर धर्माचं प्रयोजन आणि धर्माचं प्रयोजन सांगत असताना त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नोंद केलेली आहे. धर्माचे प्रयोजन काय. जग हे धम्मराज्य बनवणं. जग हे धम्मराज्य बनवणं म्हणजे आता आहे तो समाज बदलला पाहिजे, तो धार्मिक झाला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगली ही भाषा वापरलेली आहे. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. त्याला इनइक्विटी म्हटलेलं आहे की मनुष्यापासून जे व्यवहार करतो एकमेकाशी जे वागतो ते अनुचित वागणं आहे. म्हणून त्या अनुचित वागण्यातून माणसाचं दुःख वाढतं. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणून धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावरती पूर्णपणे ठसवली पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठीच धर्माला इतर काही कामे करावी लागतात. धर्माने माणसाला आचरणास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखायचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकवले पाहिजे. हा धर्माचा पहिला उद्देश आहे की धार्मिक माणसाला प्रार्थना आणि धार्मिक यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणं. म्हणून आज भारतामध्ये बुद्ध धर्म जर वाढायचा असेल तर व्यवहारामध्ये दररोजच्या जीवनामध्ये माणसाच्या मनाला चांगलं वागण्याचं वळण लावलं पाहिजे. तो धर्माचा प्रचार आहे. हे शिकवणं माणसाला त्याप्रमाणे करायला भाग पडणं याला धर्मप्रचार म्हणतात. नुसतं बुद्ध तत्वज्ञानातल्या मोठमोठ्या विषयावरती भाषण देणं प्रवचन देणं याला प्रचार म्हणत नाही. आणि याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलं आहे की भगवान बुद्धांच्या मते सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाची अधिष्ठान आणि हमी आहे. सत्प्रवृत्ती आपली वृत्ती चांगलं होणं. चांगुलपण आपलं पुढे टिकायचं असेल तर त्याचा पाया आहे कायम टिकण्याचा. आणि गॅरंटी आहे आपण चांगलंच बघू याचा हमी आहे. म्हणून बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्यास अगदी पहिले स्थान दिलेले आहे. आणि मग दुसरी गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी की एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर धर्माचा दुसरा उद्देश आहे की एखादं तत्व उचित म्हणून समजल्यावरती जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. मग तिथे सल्लेख सूत्राचा उल्लेख केलेला आहे. आणि मग बाबासाहेबांची जी भाषा आहे ती अति शार्प आहे. जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी करणार नाही अशा निश्चयानं आपले मन निर्मल बनवले पाहिजे. जरी दुसरे हत्या करत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे चोरी करत असले तुम्ही चोरी करता कामा नये. जरी दुसऱ्यांचं जीवन श्रेष्ठ असलं तरी तुमचं जीवन श्रेष्ठ असले पाहिजे.
दुसरे खोटं बोलत असतील तर निंदा करीत असतील, जोरजोराने निषेध करीत असतील, बडबड करत असतील तर तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये, द्वेषी असले तुम्ही असता कामा नये. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की व्यवहारामध्ये दुसरे काय करतात त्याची चिंता न करता आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपल्या मनाचं अधिष्ठान पक्क केलं पाहिजे की आम्हाला व्यवहार बदलायचा आहे, समाज बदलायचा आहे, आत्ता परिवर्तन म्हणून आणायचं आहे. त्या निर्वाणासाठी वाद बसायचं नाही. तर हा जो सामाजिक महत्वाचा भाग बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात मांडलेला आहे त्याची आपल्याला गरज आहे आणि त्याची रुजवात करणं गरजेचं आहे. आणि ती रुजवात करण्यासाठी हा जो उपासकांचा आचार धर्म आहे त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, घराघरामध्ये ते रुजलं पाहिजे. आणि नेमकं काय झालं गेल्या 50-60 वर्षामध्ये की आम्ही या विषयाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. मग धम्म म्हणजे आम्ही बुद्धाचं बाकीचं सारा ऐकत बसतो, मोठमोठ्या तत्वज्ञानावरती विचार करतो, पुनर्जन्म आहे की नाही, कर्म कशाला म्हणतात, स्वर्ग आहे की नाही, निर्वाण म्हणजे काय, अशा हा प्रश्नावरती आपण चर्चा करत होतो. काय उपयोग त्याचा? ते कळण्यासाठी जी लायकी लागते, पूर्व तयारी लागते ती कोणाचीच नाही. अशा परिस्थितीत जेव्हा ती व्याख्यान करणारी त्यांची नसते. बरं, मी खूप लोकांची, बड्या बड्या लोकांची व्याख्यान ऐकलेली आहे, त्यांची तयारी नसते, कुठेतरी गडबड असते ते, पण पुस्तकात वाचलेलं असतं, पाठ केलेलं असतं, माहीत असतं, मग ते ठोकून म्हणून आपले लोक बोलत राहतात. हा प्रकार अतिशय वाईट आहे. पहिली गोष्ट आहे की माणसाला आपण आहोत कुठे, आपली ताकद काय आहे, आपल्याला ती कशी चांगली वापरता येऊ शकेल आणि ती वापरण्याचा उपाय बुद्धाने कसा सांगितला ही प्रचार करण्याची लाईन आहे, लाईन ऑफ ऍक्शन आहे. आणि या पद्धतीने प्रचार करण्यासाठी सक्षम प्रचारक घडण्याची गरज आहे. त्यासाठी बाबासाहेबांना सेमिनारी वगैरे करून प्रयत्न करायचे होते, परंतु हे प्रयत्न काही आजपर्यंत यशस्वी झालेले नाही. मी माझ्या परीने केला, तो अपयशी झाला असे म्हणत नाही, परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणात अपेक्षित होता तो नक्कीच घडलेला नाही. आज नाही उद्या यशस्वी होतो भाग वेगळा, परंतु याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा इतका महत्वाचा संदेश बाबासाहेबांचा, इतकं महत्वाचं कार्य मी म्हणणारे त्यांचे अनुयायी ढोकून सुद्धा पाहत नाही, असं ते दुर्लक्षित झालेलं आहे, इतकं दुर्लक्षित झालेलं आहे. काही असो, हा जरा वेगळा विषय आहे, परंतु हा सामाजिक आशय, बुद्ध धर्माचं सामाजिक महत्व आणि सामाजिक परिवर्तनातून देशाचं परिवर्तन हे बाबासाहेबांचं मूळ तत्व आहे. आणि त्याच्या पाठीमागे कारण काय की हिंदू धर्मानं नेमका याच्या उलटा समाज निर्माण केलेला आहे. जातीभेदामध्ये अडकलेला, माणसाला उच्च नीच लेखून, शत्रू लेखून त्याच्याशी दुर्व्यवहार करणारा, मनुष्य म्हणून माणसाची किंमत न करणारा, असा अतिशय माणुसकीच्या विरुद्धचा समाज निर्माण केलेला आहे. ज्याला हिंदू समाज म्हणतात, हिंदू सभ्यता म्हणतात, त्या समाजाच्या उलटा समाज बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. त्यांना जो बौद्ध समाज निर्माण करायचा होता. ह्या बौद्ध समाजामध्ये ज्या देशाचं कल्याण आहे, प्रत्येक माणसाचं कल्याण आहे, अन्यथा ते कल्याण होऊ शकणार नाही. आणि मग तो समाज कसा निर्माण होईल ते त्याचा विनय याच्यामध्ये सांगितला आहे की बौद्ध मनुष्य जोडला गेला पाहिजे, ह्या आचरणानं जोडला गेला पाहिजे, त्यांची कल्याण मित्रता वाढली पाहिजे, त्यांच्यामधलं सहकार्य वाढलं पाहिजे, त्यांच्यामधली माणुसकी वाढली पाहिजे, त्यांच्या त्या एकोप्याचं प्रदर्शन त्यांच्या पुढे झालं पाहिजे आणि ती ऐक्याची शक्ती लोकांच्या पुढे प्रकट झाली पाहिजे. हे काहीच दिसत नाही आपल्याला. बौद्ध समाजामध्ये फाटाफूट आहे, गटबाजी आहे, भांडण लागतं आहे, तुझं माझं आहे, एक प्रकारचं तोंड पाहायचं नाही, इथपर्यंत वैर आहे. हे कसले बौद्ध? बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे सामाजिक पातळीवरती सुद्धा ते बौद्ध ठरत नाहीत. मग धार्मिक पातळीवरती बौद्ध म्हणण्याची तर गोष्ट फार पुढची. अतिशय महत्वाचा विचार जो आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यामध्ये या शिकवणीचं खरं महत्व साठवलेलं आहे. समाज बदलला, मग बाबासाहेबांची भाषा काय, येलोकी धम्म राज्य स्थापन करणं, आणि आमचे लोक रामराज्याच्या नादी लागले. विषमतेचं राज्य, जातीभेदाचं राज्य, त्याच्या नादी आम्ही लागलेलो.
आणि बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्याची सुद्धा हिंमत होत नाही धम्मराज्याची भाषा करण्याची, असे आजचे दिवस आलेले आहेत. तर या बाबतीमध्ये पुन्हा समाज जागा होणं आणि त्या धर्मराज्याची कास धरणं म्हणजे सामाजिक परिवर्तनाची कास धरणं हे आवश्यक आहे. वस्तीमधली गटबाजी संपली पाहिजे. कशासाठी गटबाजी? मनुष्य धर्मासाठी आहे की मनुष्य संघटनेसाठी आहे? जेव्हा आमचं इमाम म्हणजे संघटनेशी बांधून ठेवतो, धर्म सोडून दिला. संघटना हे साधन आहे, मदत करणारी एजन्सी आहे, फक्त आधार आहे. संघटन म्हणजे संघ नाही, संघटन म्हणजे समाज नाही, संघटन म्हणजे धर्म सुद्धा नाही. तर आमची इमानदारी धर्माशी, संघाशी आणि समाजाची असली पाहिजे. ती संघटना नामक एखाद्या तुकड्याशी असता कामा नये. तर आज आम्ही जे तुकड्यामध्ये वाटलो गेलेलो आहोत, त्याचं हे महत्वाचं कारण आहे की आम्ही प्रायोरिटी कोणाला देतो? आम्ही प्रायोरिटी देतो मी ज्या संघाचा असेल त्याला, आणि त्याच्या पुढे मग बाकीचं सारा दुय्या. मग धर्मकार्य आम्ही करतो ना, मग पण आमच्या अंडर ही भानगड सगळीकडे असते. आणि भूतानं संघ निर्माण केला आहे, त्या संघाचा आदर्श आपला पाळला पाहिजे. हे आपलं नवीन निर्माण करून चालणार नाही. म्हणून अनेक संघटनांनी समाजामध्ये तेवढी फाटाफूट घडवून आणलेली आहे. माणसाचे वेगवेगळे कॅम्प तयार केलेले आहेत, कोंडवाडे तयार केलेले आहेत, आणि त्यांची आपापसामध्ये मिळून चांगला मनुष्य बनण्याची, एक जबाबदार संघटित समाज निर्माण करण्याची सारी प्रक्रिया पूर्णपणे तोडून टाकलेली आहे. अवघडच आहे ना. काही असो, आपल्याला ते शिकलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर आपण इथेच थांबूया. जय भीम.